हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपला टॉपिक आहे वॉज किंवा वेअर आणि हॅड यामधला फरक. म्हणजेच तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की वॉज किंवा वेअर आणि हॅडचा उपयोग हा भूतकाळामध्ये केला जातो. परंतु भूतकाळ जरी असला तरी वॉज आणि वेअर याचा अर्थ काय होतो? होता, होती, होते. आणि हॅडचा अर्थसुद्धा काय होतो? होता, होती, होते. मग आता नेमकं वॉज किंवा वेअर केव्हा वापरायचं आणि हॅड केव्हा वापरायचं हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर इथे बघा, आपण सुरुवातीला बघणार आहोत की वॉज किंवा वेअर हे केव्हा वापरायचं. तर आता फर्स्ट यूज आहे जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये कर्त्याच्या स्टेट म्हणजेच अवस्था, पोझिशन म्हणजे स्थिती आणि क्वालिटी म्हणजेच गुण. म्हणजेच काय की कर्त्याच्या अवस्था किंवा स्थिती किंवा गुण याबद्दल जेव्हा सांगितलेले असते तेव्हा कशाचा उपयोग करायचा असतो? तर वॉज किंवा वेअरचा उपयोग करायचा असतो. त्याचप्रमाणे वाक्यामध्ये जर कर्त्याकडून, कर्ता कोणता असतो तुम्हाला माहितीच आहे, तो, ती, ते किंवा मी, तू अशा प्रकारचे कर्ते असतात. इंग्रजीमध्येच आय, ही, शी, इट, वी, दे अशा प्रकारचे हे कर्ते असतात. तर ह्या कर्त्याकडून जर कोणत्याही प्रकारची क्रिया केली जात नसेल तर त्यावेळेस वॉज आणि वेअरचा उपयोग हा केला जातो. आता फॉर एक्झाम्पल मी इथे एक्झाम्पल घेतलेले आहेत बघा. ती शाळेत होती. आता इथे बघा, इथे कर्ता कोणता आहे? ती आहे. आता ही ती इथे काही सांगितलेलं आहे का की ती काय करते आहे? नाही. तर इथे फक्त काय सांगितलेलं आहे? ती शाळेत होती. म्हणजेच तिच्या अवस्थेबद्दल सांगितलेलं आहे की ती कुठे होती? ती शाळेत होती असं सांगितलेलं आहे. इथे तिच्याकडून कोणतं कार्य केलं गेलं आहे असं सांगितलेलं नाही आहे. तर अशा प्रकारच्या सेंटेन्समध्ये तुम्ही वॉज आणि वेअर हे वापरायचं असतं. बघा आता, ती शाळेत होती म्हणजेच काय? तीसाठी आपण इथे वापरलं शी. शी आणि होतीसाठी वॉज आणि शाळेत ॲट स्कूल. म्हणजेच काय? शी वॉज ॲट स्कूल. ती शाळेत होती. त्याचप्रमाणे दुसरं एक्झाम्पल बघा. तो हुशार मुलगा होता. तोसाठी आपण इथे वापरला आहे ही आणि होतासाठी आपण वापरला इथे वॉज. ही वॉज, तो होता. काय होता? हुशार मुलगा. अ क्लेव्हर बॉय. बघा, ही वॉज अ क्लेव्हर बॉय. आता इथे सुद्धा बघा, इथे याच्याकडून तोकडून कोणतं कार्य केलं गेलं आहे असं सांगितलेलं आहे का? नाही. या कर्त्याबद्दल फक्त एक क्वालिटी म्हणजेच इथे गुण सांगितलेला आहे की तो हुशार मुलगा होता. भूतकाळामध्ये पास्ट टेन्समध्ये असं सांगितलं गेलेलं आहे. यावेळेस आपण कशाचा उपयोग करतो? वॉज किंवा वेअरचा. आता इथे कर्ता ही आहे, एकवचनी कर्ता आहे म्हणून आपण वॉज वापरलेला आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ते निराश होते. बघा, मग ते इंग्रजीमध्ये आपण तेसाठी इथे वापरलं आहे दे. आणि दे नंतर आपण होतेसाठी काय वापरतो? वेअर वापरतो. प्लुरलसाठी आपण काय वापरतो? वेअर. आणि निराश तर डिसअपॉइंटेड. म्हणजेच काय? दे वेअर डिसअपॉइंटेड. ते निराश होते. बघा, आता या वाक्यात सुद्धा इथे ते म्हणजे त्यांच्याकडून कोणती क्रिया केली गेली हे सांगितलं आहे का? नाही. तर फक्त काय सांगितलेलं आहे? ते निराश होते. म्हणजेच इथे सुद्धा त्यांच्या स्टेटबद्दल म्हणजेच काय अवस्थेबद्दल सांगितलेलं आहे की ते स्टेट ऑफ माइंड सांगितलेली आहे, मनाची अवस्था, की ते निराश होते. मग अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये तुम्हाला वॉज आणि वेअरचा उपयोग हा करायचा असतो. आता आपण इथे वॉज आणि वेअरचा उपयोग, आता इथे मी काय सांगितलेलं आहे की कर्त्याकडून कोणत्याही प्रकारची क्रिया ही केली जात नाही. त्याचप्रमाणे इथे सुद्धा आता हॅडचा उपयोग. आता इथे सुद्धा हॅडचे जे वाक्य असतात तर त्यात सुद्धा कर्त्याकडून कोणत्याही प्रकारची क्रिया ही केली जात नाही. पण तिथे काय सांगितलेलं असतं बघा. आता इथे हॅडचा अर्थसुद्धा आणि हे सुद्धा भूतकाळातच वापरलं जातं आणि याचा अर्थसुद्धा होता, होती, होते या अर्थाने हॅड हे वापरलं जातं. पण आता इथे सुद्धा मग काय सांगितलेलं आहे? अशा कोणत्या प्रकारची वाक्य असतात की त्यामध्ये आपण भूतकाळात दिलेलं वाक्य असतं की त्यामध्ये आपण हॅड वापरत असतो. तर पहिला आहे पजेशन. पजेशन म्हणजेच काय की एखादी गोष्ट एखाद्याजवळ होती, भूतकाळात होती, त्यावेळेला काय वापरायचं असते? तर हॅड वापरायचं असते. त्यानंतर विदिन म्हणजेच काय? विदिन म्हणजेच काय की च्यामध्ये होते किंवा च्या आत होते किंवा च्यात होते अशा अर्थाची जेव्हा वाक्य आपल्याला बोलायची असतात त्यावेळेला सुद्धा आपण कशाचा उपयोग करायचा आहे?
हॅडचा उपयोग हा करायचा आहे. त्याचप्रमाणे रिलेशन्स म्हणजेच की एखाद्याला भूतकाळामध्ये भाऊ होता, बहीण होती, की तो त्याचा मित्र होता, अशा प्रकारचे रिलेशन्सबद्दल जर तुम्हाला सांगायचं असलं तर त्यावेळेससुद्धा कशाचा उपयोग केला जातो? हॅडचा उपयोग हा केला जातो. तर इथे बघा, मग आपण इथे एक्झाम्पल बघूया. आता इथे बघा एक एक्झाम्पल आहे. फर्स्ट, माझ्याजवळ गाडी होती. होती हे लक्षात ठेवायचं, म्हणजे भूतकाळामध्ये होती. मग आता माझ्याजवळ होती म्हणजेच आय हॅड, काय होती? गाडी होती. म्हणून आय हॅड ए बाईक, किंवा गाडी म्हणजे मग ती कार पण असू शकते. तुम्ही गाडी म्हणजे बाईक किंवा कार काही पण इथे टाकू शकतात. आय हॅड अ बाईक, माझ्याजवळ गाडी होती म्हणजेच जवळ होते, म्हणजेच हा फर्स्ट उपयोग. पोजेशनसाठी अशा प्रकारचं हे वाक्य तुम्ही बोलू शकता. आय हॅड अ बाईक किंवा आय हॅड अ मोबाईल, किंवा तुम्ही दुसरं पण म्हणू शकता आय हॅड अ फ्लॅट इन मुंबई, किंवा मुंबईमध्ये माझा फ्लॅट आहे, म्हणजे माझ्याजवळ काहीतरी आहे, काहीतरी होते, या अर्थाने हॅड इथे वापरलेला आहे. त्यानंतर हे पोजेशनचं एक एक्झाम्पल झालं. त्यानंतर नेक्स्ट बघा, माझ्या फोनमध्ये 5 गाणी होती. बघा, फोनमध्ये च्या आतमध्ये होती, म्हणजेच इथे विदिन या अर्थाचं हे वाक्य आहे. तर अशा वेळेस सुद्धा आपण कशाचा उपयोग करायचा आहे? हॅडचा उपयोग हा करायचा आहे. बघा, माय मोबाईल हॅड 5 सॉंग्स, माझ्या फोनमध्ये 5 गाणी होती, म्हणजे च्यामध्ये होते किंवा च्यात होते किंवा मध्ये होते, या अर्थाने विदिन अशा आशयाचं जर एखादं वाक्य असेल च्यामध्ये होते, तर त्यावेळेस सुद्धा कशाचा वापर करायचा आहे? हॅडचा उपयोग हा करायचा असतो. म्हणजे भूतकाळामध्ये होती, माय मोबाईल हॅड 5 सॉंग्स. त्याचप्रमाणे तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की माय मोबाईल हॅड 5 सॉंग्स, म्हणजेच माझ्या मोबाईलमध्ये 5 गाणी होती. त्याचप्रमाणे दॅट ग्लास हॅड लेस मिल्क, किंवा त्या ग्लासमध्ये कमी दूध होते, म्हणजे ग्लासच्या मध्ये होते, या अर्थाने इथे हे वाक्य आलेले आहे. म्हणजे दॅट ग्लास हॅड लेस मिल्क, अशा प्रकारचं सुद्धा तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता. त्यानंतर आता इथे रिलेशन्स म्हणजे भाऊ होते, बहीण होते, मित्र होते, अशा आशयाचं जर वाक्य असेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही हॅडचा उपयोग हा केला पाहिजे. बघा, आता इथे एक एक्झाम्पल आहे. तिला 2 भाऊ होते, म्हणजेच काय? शी हॅड 2 ब्रदर्स, तिला 2 भाऊ होते भूतकाळामध्ये. तर अशा वेळेस सुद्धा कशाचा उपयोग करायचा असतो? हॅडचा. तर अशा प्रकारे आपण वॉज किंवा वेअर आणि हॅड या दोन्हींचे पहिला उपयोग पाहिलेला आहे. आता ह्या दोन्हींमध्ये तुम्हाला काय दिसून आलं की जे कर्ते आहेत, ती, तो किंवा ते, किंवा आय किंवा माय मोबाईल किंवा शी, हे जे कर्ते आहेत, तर यामध्ये या कर्त्यांकडून कोणत्याही प्रकारची क्रिया केली गेलेली नाही आहे. म्हणूनच अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये वॉज किंवा वेअर आणि हॅडचा उपयोग हा केला जातो, हे लक्षात ठेवायचं. आता दुसरा उपयोग आपण बघणार आहोत. बघा, आता दुसरा उपयोग काय आहे? वॉज आणि वेअरचा पहिल्यांदा आपण बघणार आहोत. वॉज आणि वेअर केव्हा वापरला जाते? तर पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. त्यालाच आपण मराठीतून म्हणतो चालू भूतकाळ. मग चालू भूतकाळामध्ये कशा प्रकारचे वाक्य असतात की एखादी व्यक्ती काहीतरी करत होती म्हणजेच भूतकाळात ती क्रिया सुरू होती, करत होती किंवा करत होता किंवा करत होते, या अर्थाची जेव्हा वाक्य असतात तेव्हा आपल्याला कशाचा उपयोग करायचा असतो? वॉज किंवा वेअरचा उपयोग हा करायचा असतो भूतकाळामध्ये. बघा, आता इथे एक्झाम्पल बघूया आपण की ती त्याला शिकवत होती. बघा, म्हणजे शिकत होती, होती अशा अर्थाचं हे होती, यावरून तुम्हाला कळते की हा भूतकाळ आहे, आणि होती म्हणजेच ती क्रिया सुरू होती भूतकाळामध्ये. तर हे वाक्य कसं आहे? मग तीसाठी आपण इथे वापरलं शी, आणि होतीसाठी इथे काय घेतलं? वॉज. आणि शिकवत, आता हे लक्षात ठेवायचं की इथे जे मुख्य क्रियापद आहे, मेन वर्ब, तर ते आहे टीच. तर त्याला काय लावतो आपण? ING हा प्रत्यय लावत असतो. म्हणजे टीचचं इथे काय आलं? टीचिंग. कोणाला शिकवत होती? ऑब्जेक्ट इथे आहे त्याला, म्हणून आपण इथे काय घेतलेलं आहे? हिम. बघा, शी वॉज टीचिंग हिम, म्हणजेच इथे टीच शिकवणे हे मुख्य क्रियापद आहे, आणि वॉज हे हेल्पिंग वर्ब म्हणजे सहायकारी क्रियापदाचं काम इथे करत असते वॉज, अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण एक्झाम्पल. मी एक चित्रपट पाहत होतो किंवा पाहत होते किंवा पाहत होती, अशा प्रकारचं. मग आता मीसाठी आपण इथे वापरलं आय, नंतर होतोसाठी वॉज.
आणि इथे जे मुख्य क्रियापद आहे ते काय आहे, पाहत म्हणजेच पाहणे, त्यासाठी आपण वॉच म्हणतो. मग त्याला सुद्धा आपण इथे काय लावलेलं आहे, एनजी प्रत्यय म्हणजेच वॉचिंग. आय वॉज वॉचिंग. काय पाहत होतो, ऑब्जेक्ट काय, एक चित्रपट म्हणजेच ए मूव्ही. आय वॉज वॉचिंग ए मूव्ही. मी एक चित्रपट पाहत होतो किंवा पाहत होते. अशा प्रकारची ही सेंटेन्सेस आहेत. म्हणजे चालू भूतकाळात जेव्हा आपण एखादं वाक्य बोलत असतो पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये, त्यावेळेला सुद्धा कशाचा उपयोग केला जातो, वॉज किंवा वेअरचा. त्यानंतर आता हॅडचा उपयोग कोणत्या टेन्समध्ये केला जातो, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. त्याला आपण म्हणतो पूर्ण भूतकाळ. बघा, तर त्यामध्ये कसा मिनिंग असते की एखादी गोष्ट एखाद्याने केली होती किंवा त्याने ते केलं होतं, अशा अर्थाचं जर वाक्य असेल तर त्यावेळेला मग कशाचा वापर करायचा असतो, पूर्ण भूतकाळामध्ये हॅडचा उपयोग हा करायचा असतो. बघा, आता इथे एक्झाम्पल बघूया आपण की तिने रांगोळी काढली होती, म्हणजेच ती क्रिया पूर्ण झालेली होती भूतकाळामध्ये. बघा, ली होती या अर्थाचं हे वाक्य आहे. मग हे वाक्य तिनेसाठी आपण काय वापरतो, शी, आणि होतीसाठी इथे वापरलेलं आहे हॅड. तिने होती काय, ड्रॉ म्हणजेच काय, काढली. आता काढणे म्हणजे ड्रॉ, आणि इथे हे जे मेन वर्ब आहे, मुख्य क्रियापद आहे, त्याचं इथे तिसरं रूप घेतलेलं आहे. बघा, ड्रॉ, काढली होती. काय काढली होती, ऑब्जेक्ट काय आहे ते रांगोळी, अ रंगोली. शी हॅड ड्रॉन ए रंगोली. तिने रांगोळी काढली होती. म्हणजे इथे पूर्ण भूतकाळामध्ये इथे हे जे मुख्य क्रियापद आहे त्याचं तिसरं रूप घेतलेलं आहे हॅड नंतर, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरे एक्झाम्पल बघू. मी तुझे पुस्तक परत केले होते. बघा, आता ले होते, केलं होतं, केली होती, अशा असायचं हे वाक्य आहे, केले होते. बघा, आता मीसाठी आपण इथे वापरलं आहे आय, आणि होतेसाठी हॅड. त्यानंतर परत करणे म्हणजेच रिटर्न. आता रिटर्नचं हे तिसरं रूप इथे वापरलेलं आहे मुख्य क्रियापदाचं, रिटर्न. काय रिटर्न केलं होतं, तुझे पुस्तक, ऑब्जेक्ट आहे हे, म्हणजेच युअर बुक. आय हॅड रिटर्न युअर बुक. मी तुझे पुस्तक परत केले होते. अशा प्रकारे वॉज किंवा वेअर आणि हॅडचे हे हा दुसरा उपयोग आहे. आता तुम्हाला समजलं असेल इथे की इथे जे कर्ते आहेत, ती किंवा मी, तिने किंवा मी, हे जे कर्ते आहेत त्या कर्त्यांकडून काहीतरी क्रिया इथे केली गेलेली आहे, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. म्हणजेच अशा प्रकारचे वाक्य असले चालू भूतकाळ किंवा पूर्ण भूतकाळ. त्यामध्ये चालू भूतकाळामध्ये वॉज किंवा वेअर वापरला जाते, मग ते कर्त्यानुसार, आणि पूर्ण भूतकाळ असला तर त्यावेळेस हॅडचा उपयोग केला जातो आणि क्रियापदाचे तिसरे रूप हे वापरले जाते. म्हणजेच अर्थ जरी होता, होती, होते असे असले तरी तुम्हाला लक्षात येईल या दोन्हीवरून की त्याचा उपयोग, वाजवेअरचा उपयोग केव्हा करायचा आणि हॅडचा उपयोग हा केव्हा करायचा टेन्समध्ये. आता नेक्स्ट बघा, तिसरा उपयोग आहे दोघींचा, इन्फिनेटिव्ह. बघा, इन्फिनेटिव्हमध्ये वॉज किंवा वेअरचा उपयोग केला जातो. आता या ठिकाणी मग याचं स्ट्रक्चर कसं असते ते सुद्धा मी इथे लिहिलेलं आहे की वॉज किंवा वेअर वापरायचं कर्त्यानंतर, सब्जेक्ट नंतर, आणि त्यानंतर इन्फिनेटिव्ह म्हणजेच काय की मूळ क्रियापदाला टू लावलेलं, म्हणजेच टू घ्यायचं आणि मूळ क्रियापद इथे घ्यायचं असते, म्हणजेच V1 फॉर्म घ्यायचा असतो. आता तिथे अर्थ कसा असतो एखाद्या वाक्याचा की करायचं होतं, जायचं होतं, अशा अर्थाची ती वाक्य असतात. आता हे बघा, मी इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे त्यावरून तुम्हाला कळेल. मला आज शाळेत जायचे होते. बघा, जायचे होते याच अर्थाचं हे वाक्य आहे. मग आता हे वाक्य कसं करायचं, मी तुम्हाला सांगितलं की सर्वात आधी काय घ्यायचं, कर्ता. तो कर्ता घेतलेला आहे आय, मलासाठी. नंतर वॉज किंवा वेअर घ्यायचं, म्हणजे आय नंतर तर आपण वॉजच वापरतो, आय वॉज. त्यानंतर घ्यायचं आहे टू, आपण इथे घेतलं टू, आय वॉज टू. त्यानंतर क्रियापदाचं पहिले रूप. आता ते क्रियापद आहे जायचे म्हणजे जाणे. जाण्यासाठी आपण इथे वापरलेलं आहे गो, म्हणजेच V1 फॉर्म इथे घेतलेला आहे. आय वॉज टू गो. मला जायचे होते. कुठे जायचे होते, टू स्कूल टुडे, म्हणजे मला आज शाळेत जायचे होते. अशा प्रकारे इन्फिनेटिव्ह या अर्थाचे वाक्य जर तुम्हाला बोलायचे असतील तर अशा वेळेला या इन्फिनेटिव्ह स्ट्रक्चरचा उपयोग करून तुम्ही वॉजचा उपयोग करून हे वाक्य अशा प्रकारे बोलू शकता. आय वॉज टू गो टू स्कूल टुडे. आता नेक्स्ट बघा, तुला माझ्या घरी यायचे होते. बघा, आता तुलासाठी आपण वापरतो यू. यू नंतर आपण वापरतो वेअर. यू वेअर नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, टू. आणि मग क्रियापदाचं पहिलं रूप V1 फॉर्म. यायचे येणे म्हणजेच कम, मग त्याचं पहिलं रूप इथे आपण घेतलेलं आहे कम. यू वेअर टू कम. तुला यायचे होते कुठे,
माझ्या घरी, म्हणून आपण इथे घेतलेला आहे माय हाऊस. यू वेअर टू कम माय हाऊस, तुला माझ्या घरी यायचे होते. बघा अशा प्रकारे इन्फिनेटिव्ह उपयोगमध्ये आपण वॉज आणि वेअरचा उपयोग हा करायचा असतो. आणि जेव्हा वाक्याच्या मिनिंगमध्ये वाक्याचा अर्थ अशा प्रकारे येत असेल तेव्हा. आता मग तसाच हॅडचा पण इन्फिनेटिव्ह उपयोग असतो. आता तिथे सुद्धा मग त्याचं स्ट्रक्चर कसं असते, हॅड नंतर टू नंतर घ्यायचं असते V1 फॉर्म क्रियापदाचं पहिलं रूप. आता इथे अर्थ काय होतो, इथे सुद्धा करायचंच होतं, जायचंच होतं, पण इथे काय आहे की ते अगदी करायचंच होतं, जरूर करायचं होतं किंवा ते करणं तसं गरजेचं होतं असा अर्थ जर असेल तर तेव्हा हॅडचा उपयोग हा केला जातो. आता बघा मी तुम्हाला हे एक्झाम्पल सांगते की याच्यावरून तुम्हाला कळेल की ते वाक्य मग त्या वाक्याचा अर्थ कसा असेल की जरूर करायचं होतं किंवा गरजेचं होतं. आता फक्त करायचं होतं असं जरी असलं, जरूर हा शब्द जरी नसला त्या वाक्यामध्ये, तरी तुम्हाला हॅड जर वापरलेलं असलं तर तुम्हाला समजायला पाहिजे की ते करणं गरजेचं होतं, म्हणून इथे हॅड वापरलेलं आहे. आता बघा आपण हेच एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की मला आज शाळेत जायचे होते. आता इथे आपण वॉज वापरलेलं आहे, पण इथे आपण जर हॅड वापरलं, आय हॅड टू गो टू स्कूल टुडे, म्हणजे मला आज शाळेत जायचेच होते, गरजेचंच होतं. म्हणजे आपल्याकडे एखाद्या वेळेस गेस्ट आले, मग आपण काय म्हणतो मला आज शाळेत जायचे होते, पण आपण जात नाही. पण हॅड वापरलं म्हणजेच काय की शाळेत जाणं गरजेचंच होतं, कारण त्या दिवशी परीक्षा होती. परीक्षा असल्यामुळे तर शाळेत एक्झाम होती, त्यामुळे तर शाळेत जावंच लागणार आहे. मग अशा वेळेला वॉज न वापरता तुम्ही इथे काय वापरलं पाहिजे, हॅड. आय हॅड टू गो टू स्कूल टुडे. आता इथे गरजेचं होतं असा शब्द जरी नसला तरी हॅड वापरलेलं असलं म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे की ते गरजेचंच होतं, कारण की त्या दिवशी परीक्षा होती. अशा प्रकारे हॅडचा उपयोगामुळे असा अर्थ येत असतो. मग आता इथे दुसरे एक्झाम्पल मी घेतलेलं आहे, मला बिल भरावे लागले. आय हॅड टू पे द बिल. मलासाठी आपण आय वापरलं, नंतर आपल्याला घ्यायचं आहे हॅड, नंतर आपल्याला घ्यायचं आहे टू आणि भरावे लागले म्हणजेच पे. क्रियापदाचं पहिलं रूप आपण इथे घेतलेलं आहे आणि काय भरावं लागलं तर बिल, ऑब्जेक्ट. आय हॅड टू पे द बिल म्हणजे मला बिल भरावंच लागलं. भरलं नसतं तर काय झालं असतं, ते गरजेचं होतं. का गरजेचं होतं, कारण की कनेक्शन कट झालं असतं, मग ते कोणत्याही प्रकारचं बिल असलं तर तसं होत असते, त्यामुळे ते गरजेचं होतं, म्हणून आपण इथे काय वापरलेलं आहे, हॅड. आय हॅड टू पे द बिल अशा प्रकारे. त्यानंतर मला घरी जावे लागले होते किंवा लागेल या अर्थाने, म्हणजेच भूतकाळामध्ये. आता हे पण कसं आहे, मलासाठी आपण वापरलेला आय आणि हॅड वापरलं म्हणजे ते गरजेचं होतं, म्हणून आपण इथे हॅड वापरलं. आय हॅड टू गो होम. मला घरी जावे लागेल व मला घरी जायचे होते. आता इथे जरूर हा शब्द आलेला आहे का, नाही, तरीसुद्धा हॅडवरून आपल्याला कळते की हे अत्यंत गरजेचं होतं. मला घरी जावे लागेल कारण तसं घरी जाणं गरजेचं होतं, म्हणून आपण इथे काय वापरलेलं आहे, हॅड टू गो होम. तर अशा प्रकारे वॉज किंवा वेअर आणि हॅडचा इन्फिनेटिव्ह उपयोग हा कसा करतात ते तुम्हाला आता समजलंच असेल. इथे हॅड वापरला म्हणजेच काय अर्थ होतो हे तुम्हाला कळलेलंच असेल. आता बघा नेक्स्ट बघा, आता वॉज किंवा वेअरचा उपयोग हा केव्हा केला जातो, सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळामध्ये जेव्हा पॅसिव्ह व्हॉइसचं आपण वाक्य बनवतो त्यावेळेससुद्धा वॉज किंवा वेअरचा उपयोग हा केला जातो. जसं की एखादं, हे एक्झाम्पल बघू आपण, त्यांना सांगण्यात आले म्हणजे एखाद्याकडून एखादी कृती करायला सांगितली जाणे. आता त्यांना सांगण्यात आले, आता हे वाक्य आपण जेव्हा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये दिलेलं आहे हे वाक्य, तर अशा वेळेस आपण इथे काय वापरलं आहे, त्यांनासाठी आपण दे आणि वेअर आणि सांगण्यात आले. आता इथे जे क्रियापद असते त्या क्रियापदाचं इथे तिसरं रूप हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वापरलं जाते, टेल, टोल्ड आणि टोल्ड. अशा प्रकारे हे तिसरं रूप टोल्ड आहे टेलचं. दे वेअर टोल्ड म्हणजे त्यांना सांगण्यात आले. त्याचप्रमाणे आम्हाला विचारण्यात आले. आता आम्हालासाठी आपण इथे वी वापरले आहे. वी, वेअर आणि विचारणे म्हणजेच आस्क. आणि आस्कसाठी मग आपण तिसरं रूप इथे घेतलेलं आहे आस्क्ड. वी वेअर आस्क्ड, आम्हाला विचारण्यात आले. अशा प्रकारे मग सिम्पल पास्ट टेन्समध्ये जेव्हा पॅसिव्ह व्हॉइसची वाक्य ही बनवली जातात तेव्हा सुद्धा वॉज आणि वेअरचा उपयोग हा केला जातो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की वॉज आणि वेअर किंवा हॅड यांचे अर्थ जरी सारखे असले, होता, होती, होते,
तरी त्यांचा उपयोग हा केव्हा आणि कसा करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे. आणि मला असं वाटते की तुम्हाला हे नक्कीच समजलेलं असेल, कारण आपण दोघंही जे यूज पाहिले, वॉश किंवा वेअर आणि हॅडचे जे उपयोग पाहिले, यूज पाहिले, ते कसे पाहिले. तर इथे सुद्धा कर्त्याकडून कोणत्याही प्रकारची क्रिया केली गेलेली नाही आणि इथे सुद्धा तेव्हा तुम्हाला कळलं असेल. त्याचप्रमाणे इथे टेन्समध्ये सुद्धा आपण पाहिलं की कोणत्या टेन्समध्ये वापरलं जाते, हे दोघी टेन्समध्ये. त्याचप्रमाणे इन्फिनेटिव्ह यूजमध्ये सुद्धा आपण पाहिलं की इन्फिनेटिव्हमध्ये वॉज, वेअर किंवा हॅडचा कसा उपयोग केला जातो. अशा प्रकारे हे यूज आपण दोघं इथे पाहिलेले आहेत. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे फरक समजावून घेतलेले आहे. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा की हे तुम्हाला समजलं की नाही, म्हणजे मला कळेल की मी जे सांगितलेले आहे ते तुम्हाला कळलं की नाही, किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा समजलं नसेल कुठे, तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू.